त्यांना आपण ढोळ समाजाचे दैवत मानतो असे जयरामजी बर्वे आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मनोज केवट, माझे सहकारी डॉक्टर मानकर, ज्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही समाजाचे कार्य केले असे विसरते नांदे जरी नसले पण त्यांचे चिरंजीव आज उपस्थित आहेत. मला फार आनंद झाला की त्यांच्यासोबत आपल्याला बसायला मिळाला. प्राध्यापक मेश्राम सर, माझ्या बाजूला बसलेले सोनवानेजी, वाघमारे साहेब, दिघोरे सर आणि ज्यांना मी संघटनेची दिशा दिली, ज्यांनी आपल्या पोवाड्यातून सर्वांचं मनोरंजन केलं, समाजाची दिशा सांगितली, असे मी त्यांना चेला म्हणावं की सहकार्य म्हणावं हेच कळत नाही. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत सरकारचे. असे मेश्राम, कार्तिकजी मेश्राम, माझ्या समाज बांधवांनो, माझी बरेच दिवसापासून चर्चा होती. प्रकाश पत्र्यांना मी नेहमी म्हणायचं की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय ढिवाळ समिती स्थापन झालेल्या आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये, आणि जो आपला गाव आहे पवनी तिथे का नाही. बरेचदा मी त्यांना फोनवर बोलत होतो, अशा कार्यक्रमातून त्यांना डिवचतही होतो. शेवटी आज प्रतिभा उगवला, त्याचा मला आनंद वाटतो. तो म्हणायला नव्हतं मी की आपल्या जो तहसील आहे पवनी तिथे एक कार्यक्रम होत नाही, समिती होत नाही, त्याचं मला वाईट वाटतंय. मी नेहमी बोलून दाखवायचं. असो, आज तो सुवर्ण उगवला. मनोज केवट यांनी या प्रस्तावाबद्दल बरीच चर्चा केली. आपल्या समाजाच्या विद्वत्तेबद्दलही प्रकाश पत्र्यांनी सांगितलं. बंधूंनो, आपला समाज ब्राह्मणपेक्षा बुद्धिमान होता. याची पुरावे आपल्याकडे आहे. आपण महाभारत वाचतो, तो महाभारत कोणी लिहिला? धीवरपुत्र व्यास ज्यांनी लिहिला. म्हणजे विद्वत्ता कमी होते का आपल्या समाजामध्ये? लोक तर घटना घडल्यानंतर लिहितात, एखादी घटना घडल्यानंतर नाही ते लिहितात, पुस्तक लिहितात. पण तो ढिवळ समाजामध्ये एवढी विद्वत्ता होती, त्यांनी घटना घडण्यापूर्वी रामायण लिहिलं. तो वाल्मिकी आपल्या समाजामध्ये झाला. ही विद्वत्ता ब्राह्मणाला होती का? पण एवढा आपला समाज विद्वान. ज्या लक्ष्मीबाईचा आपण उल्लेख करतो, त्या लक्ष्मीबाईपेक्षाही श्रेष्ठ असलेली झरकरी ही आपल्या समाजाची होती. हा इतिहास आहे आपला. एवढी आपली विद्वत्ता असताना आपण मागे का? एकलव्याने अंतर दिलावून आपण अंतर बाजू झालो का? कदाचित असेलही, पण त्यातून आपण धडा घ्यायला पाहिजे. जास्त मी बोलणार नाही, बोलायचं भरपूर आहे, पण मनोजने भरपूर बोललं. फक्त महत्वाचा मुद्दा मी चर्चा करतो. हा जो आपण 212 पेजचा प्रस्ताव सरकारकडे, शासनाकडे सादर केला, हा सहज तयार झाला नाही. डॉक्टर दूधपचारे यांनी आपल्या समाजाचा अभ्यास केला. ते चंद्रपूरला जरी नोकरीला असले, परंतु चंद्रपूर जिल्ह्यातून हा प्रस्ताव सादर करता येत नव्हता. तो प्रस्ताव आपल्या भंडारा जिल्ह्याकडे सोपवला आणि मनोज केवट, मकरेजी आहे, डॉक्टर मानकर आहेत, यांनी रात्रंदिवस मेहनत करून पुरावे गोळा केले. त्यामध्ये माझा सहकार्य होता. इथे नारायणदेवाचा उल्लेख झालेला आहे. आपल्या समाजात 2 प्रकार आहेत, दर्गे आणि अजून कोणता भांडे असो आहे ना प्रकार. आता डुकराचा उल्लेख झालेला आहे. नारायण देवाला डुकर दिल्या जाते, बळी दिला जातो, बरोबर. ही अस्पृश्यता आहे. त्याचे पुरावे मी गोळा केले. ज्या ज्या ठिकाणी ढिवळ समाजाचे डुक्कर पालन व्यवसाय होता, त्या त्या घरांना भेट दिली. हा डुक्कर पालनाचा व्यवसाय अस्पृश्यता निर्माण करते,
असं हा तुम्ही धंदा बंद करा म्हणताना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्या नोटिसा सुद्धा आम्ही जमा केल्या आणि प्रस्तावाला जोडलं. बघा आम्ही अस्पृश्य आहोत. एवढंच नव्हे, नारायण देवाला बली देताना बीज केलं जातं. बीज माहित असेल बहुतेकांना. पण त्या बीज मध्ये डुक्कर कापला जाते असे कार्यक्रम आपल्या समाजामध्ये होत होते. त्याची पत्रिका इथे जोडलेली आहे पुराव्यानुसार. प्रत्येक पुरावे आपण एसटी कसे आहोत याचे पुरावे या प्रस्तावामध्ये आहे. हा जर प्रस्ताव अयोग्य असता तर आपण ज्या शासनाकडे केंद्र सरकार असो म्हणजे केंद्रीय मागास आयोग, राज्य मागासवर्गीय आयोग, अनुसूचित जाती आयोग यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावामध्ये जर दम नसता हा प्रस्ताव त्याने फेटाळून लावला असता. इथे कृष्णाजी चाचरकरचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणून मी केलं. कृष्णाजी चाचरकर असो किंवा भानोजी वरदराज जिवंत आहेत. अभ्यास क्षेत्राचे नेतृत्व करणारे भुसाजी मेश्राम त्यांच्या मार्गाचे हे त्या काळातले समाजाचे नेते म्हणणारे व्यक्ती आहेत. त्याने समाजाची कोणती मागणी केली सरकारकडे? आम्हाला एसटी मध्ये पाहिजे, आम्हाला एसटी मध्ये घाला अशा प्रकारची मागणी केली. अनेक मोर्चेचे आयोजन केलं. त्या मोर्चामध्ये मी सुद्धा सहभागी होतो. दिल्लीला हे सुद्धा गेलेले होते 2000 मध्ये का. परंतु मात्र एसटीच्या मागणीचे जे निकष आहेत ते निकष आपला समाज पूर्ण करू शकत नसल्यामुळे तो प्रस्ताव फेटाळण्यात आला. मग आपल्याला एसटीची मागणी पूर्ण होईल का? नाही होणार, कारण निकष पूर्ण करू शकत नाही. परंतु हा जो प्रस्ताव आहे हा एसटीचे पूर्ण निकष पूर्ण करणारा प्रस्ताव आहे. आज नाही उद्या सरकारला आपल्याला एसटी मध्ये घालावंच लागेल. हा जो याबद्दल जेव्हा मी कार्यक्रम घेतो चर्चा करतो समाजाच्या मानव आपल्या क्षेत्रामध्ये एक दीनानाथ वाघमारे आरक्षण संघर्ष वाहिनी नाव ऐकलं. संघर्ष वाहिनीचं दीनानाथ वाघमारेंनी सुद्धा सुरुवातीला विरोध केला. ही फक्त मागणी भंडारा जिल्ह्याकरताच का, संपूर्ण महाराष्ट्राकरता का नाही? भंडाराला मेळावा झाला तर 1-2 महिन्यापूर्वी 12 तारखेला 12 मेला दीनानाथ वाघमारेला स्पष्ट बोललो. दीनानाथ वाघमारे तुम्ही संघर्ष वाहिनीचे आहात पण आधी ढिवराचे आहात. तुम्ही ढिवर आहात. संघर्ष वाहिनीनं जरी या प्रस्तावाला सहकार्य केलं नाही पण ढिवर म्हणून तुम्हाला सहकार्य करावं लागेल. मी दिलेली मागणी त्यांनी पूर्ण केली. त्यांचा पूर्ण सहकार्य. बराच विरोध होता या प्रस्तावाला. ज्यांना आपण ढिवर समाजाचे नेते म्हणतो, जे आयोगाचे मागास ओबीसी आयोगाचे सदस्य होते, डॉक्टर चंद्रलाल मेश्राम न्यायमूर्ती, ते माझ्या जवळचे आहेत, माझे मोठे भाऊ आहेत. जेव्हा माझ्याकडे अर्जुनीला आले, घरी आले, तेव्हा मी प्रस्ताव चर्चा केली. तेव्हा त्यांनी सुद्धा विरोध दर्शवला. काय विरोध दर्शवून राहिले, काय विरोध करून राहिले? प्रस्ताव ते योग्य आहे, रास्ता आहे. मग ते महाराष्ट्राचे नेते ते विरोध का करतात? तर त्या मेश्राम साहेबांच्या भावाचा काल मला फोन आला, डॉक्टर हिरालाल मेश्राम. त्याबद्दल मी चर्चा केली. बघा हा जो प्रस्ताव आहे फक्त भंडारा जिल्हा करता आहे आणि जे मेश्राम साहेब आहेत, जे भाऊ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्राकरता तुम्ही मागणी का करत नाही? आपण संपूर्ण महाराष्ट्राकरता ही मागणी करू शकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण मानत नाही, आपला समाज मानत नाही. मला असं थोडं आठवते प्रकाश पाचारी यांनी, खराचे खोटं माहित नाही, मी ऐकलं आहे की ते आंबेडकरांचा पुतळा बनवण्याचा विचार करत होते.
की या ढिवर समाजाने, पवनीच्या ढिवर समाजाने प्रकाश पचरेला विरोध केला की आंबेडकरांचा पुतळा प्रशासनाने जाऊन नाही पाहिजे. गोष्ट खरी आहे का? तुम्ही असं ऐकला? असं काही प्रस्ताव आले नाही आणि काही विरोध नाही ना तुमचा. बघा, ज्या आंबेडकरला आपण मानत नाही, आंबेडकर फक्त महाराजांचा समजतो, तर महाराजांपेक्षा आपल्या ढिवर समाजाचा जवळचा आंबेडकर. भारतामध्ये असा कोणताही नेता झाला नाही ज्याला आपण दैवत मानतो. जयराम बर्वे, ज्यांना आपण समाजाचा महामानव म्हणतो, या जयराम बर्वेवर सुद्धा माझा आक्षेप आहे. मी स्पष्ट बोलणार आहोत. या ठिकाणी मी स्पष्ट बोलणार म्हणून पूर्ण नागपूर संबंध नाहीच आहे की जयराम बर्वे जर समाजाचे नेते म्हणत असतील, मग त्यांना माहित नव्हतं का की ढिवर समाज हा एससीचे निकष पूर्ण करतो? मग ते तर खासदार होते, इंदिरा गांधीच्या जवळ ठेवते. भारतामध्ये सर्वात जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येणारे एकमेव खासदार म्हणजे जयराम बर्वे यांनी सरकारकडे का मागणी केली नाही? करायला पाहिजे होतं ना, का केली नाही? जयराम बर्वेनंतर रामकृष्ण शिंदे अजूनही निरवतात. ते मला लहान म्हणून समजतात. त्यांनी जयराम बर्वेसोबत काम केलेलं आहे, त्यांना सुद्धा इतिहास माहित नाही. मग इतिहास जाणून घेण्याकरता असे लहान असलेल्या मनोज केवढल्या पुढे यावं लागते आणि एवढ्या महान नेत्याला सांगावं लागते, बघा आपला इतिहास काय आहे. ही किती शोकांतिका लक्षात ठेवा. जे समाजाचे नेते म्हणतात ना, मग त्यांचा या प्रस्तावाकडे दुर्लक्ष का झाला? लक्ष झालं पाहिजे होतं, नाही दिला. परंतु आज हे आपण मागणी रेटून धरत आहोत. याकरता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये उल्लेख आंबेडकरांनी केलेला आहे की भंडारा गोंदिया जिल्ह्याचे ढिवर समाज एससी मध्ये आहे. जेव्हा आपण दुधातून मासी काढावी आणि फेकून द्यावी, जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुधातून मासी फेकल्याप्रमाणे आपल्याला एससी कॅटेगरीतून फेकून दिलं, तेव्हाच आंबेडकरांनी म्हटलं होतं, आज तुम्ही या ढिवर समाजाला दूर टाकत आहात, भविष्यामध्ये ढिवर समाजाला एससीच्या मागण्या तुम्हाला द्यावच लागतील. ही मागणी करणारे आंबेडकर, त्यांना आपण विरोध करतो. वास्तविक पाहतात तेच आपले दैवत आहे, तेच आपले कैवारी आहेत. याची जाणीव समाजाने ठेवायला पाहिजे. वेळ जास्त होत आहे, कमी बोलतो, थोडक्यात बोलतो. आता आरक्षण बघा, अखिल ढिवर समाज विकास समिती, बऱ्याच लोकांचा मला फोन येतो आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये जर तुमची मागणी आहे एससीची, पण भंडारा जिल्ह्यामध्ये इतर संघटना आहेत ना, त्या संघटनेकरता प्रस्ताव का सादर करण्यात आला नाही? कारण एकलव्य सेना आहे, संघर्ष वाहिनी आहे. मग या संघटनेकरता प्रस्ताव सादर करता आला पाहिजे ना. एकलव्य सेनेमध्ये संस्था, एकलव्य सेना स्थापन झाली तेव्हापासून एकलव्य सेनेत काम करतो. एकलव्य सेना ही रजिस्टर नाही, लक्षात घ्या. त्याकरता रजिस्टर असलेली संस्था प्रस्ताव सरकारकडे आयोगाकडे सादर करण्याकरता रजिस्टर संस्था पाहिजे होती. म्हणून आमच्या कल्पनेतून ही अखिल ढिवर समाज विकास समिती ही रजिस्टर्ड आहे. तर या रजिस्टर असलेल्या संस्थेकडून हा आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव सरकारकडे आहे, पुरावे पूर्ण आहेत, सरकार फेटाळू शकत नाही आमचं असं म्हणणं आहे. आम्ही सादर केलेला प्रस्ताव एकतर मान्य करा, नाहीतर फेटाळून लावा. पण सरकार फेटाळते नाही आणि मान्य करते नाही. फेटाळू शकत नाही कारण पुरावे आहेत, मान्य करू शकत नाही कारण काही आपण कमजोर आहोत, कारण भंडारा गोंदिया जिल्ह्यात किती मागणी आहे.
आपली मागणी विधानसभेमध्ये उचलून धरणारा कोणी नेता नाही. नाना पटोले समजते मी ढिवर पुत्र आहो. बरोबर आहे. तर एक प्रकार पत्राला वाईट पडत असेल तर काँग्रेसची आहेत म्हणून आम्ही नाना पटोलेकडे गेला की कमीत कमी जो आयोग आहे तो आयोगाकडे शिफारस करण्याकरता थोडा दबाव तंत्राचा वापर करता येईल का. आणि करतो म्हणाल, प्रयत्न करतो म्हणाले. ढिवर पुत्र समजतात तर का प्रयत्न केला नाही असा मला सवाल आहे. कदाचित नानापर्यंत पोहोचवायचा असो. तर याकरता हा जे प्रस्ताव सरकारवर दबाव आणायचा आहे आपल्याला, त्याकरता आम्ही प्रत्येक गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये मी स्वतः फिरतो, माझी टीम फिरते अर्जुनी मोरगावची. प्रत्येक गावामध्ये ही शाखा निर्माण करायची आहे. त्यांना आपल्या अन्यायाची, आपल्याला कसा अन्याय झाला याची जाणीव करून द्यायची आहे. आज जवळपास 15 ते 20 गावामध्ये शाखा निर्माण झालेल्या आहेत. लोक जागृत झालेले आहेत. परत माझ्याकडे 40 ते 50 अजून गावाचे फोन आहेत, शिल्लक आहेत. तर आमच्या गावामध्ये या. अर्जुनी मोरगाव तर नगराची अर्जुनी मोरगाव पूर्ण सक्रिय आहे. प्रत्येक गावामध्ये ही मागणी घेऊन मी जात आहो. तसेच कार्यकर्ते मला प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे आहे. ही केवळ प्रकाश पचारे यांनी प्रयत्न करावा असं मला अपेक्षा नाही आहे. प्रकाश पचारे राजकारणी आहेत, काँग्रेसचे आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. आपल्या समाजामध्ये जे तरुण वर्ग आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा. प्रकाश पचारे तुम्हाला मार्गदर्शन करतील. करते ना मार्गदर्शन. किंवा प्रत्येक गावाला प्रकाश पचारे यांनी जावं आणि शाखा स्थापन करावी अशी अपेक्षा आमची नाही. तुम्ही कार्यकर्ते निर्माण करा, तरुण वर्ग निर्माण करा. हे गावागावामध्ये या अन्यायाची जाणीव समाजाला करून द्या. हे प्रत्येक तालुक्यामध्ये होणं आवश्यक आहे. फक्त पाहुणे सुटलेलं होतं. यानंतरचा कार्यक्रम बहुतेक किरोडा तालुक्याला होणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 3 जाते. आम्हाला काही गरज नाही आहे. हे सर्व नोकरी सोडून आलेले आहेत. हे डॉक्टर मानकर तर दवाखान्यामध्ये बसलेले होते. त्यांना जेव्हा फोन केला तुम्ही निघाले का, तर म्हणते मी दवाखान्यात बसलेला आहे, कसा सुट्टी नाहीये. असो, हे मकरेजी बसलेले आहेत, त्यांची तब्येत खराब आहे तरी पण ते आले. ते कशा करता आले की त्यांना समाजाची तळमळ आहे. आपण जे रात्रंदिवस मेहनत समाजाकरता प्रस्ताव करत आज केलेला आहे, आपल्या जातीपर्यंत, आपल्या समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे, हा त्यांचा उद्देश आहे. म्हणून ते पर्यंत आले. अखिल भारतीय विकास समितीला राजकारण करायचं नाही आहे. राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावं. आमचं फक्त समाजकारण आहे. दीपक मारबत्या आला, स्वागत आहे दीपक. राजकारण करणारे राजकारण करावं. आम्हाला फक्त काय पाहिजे, आरक्षण पाहिजे. तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये काम करा, बीजेपी असो, काँग्रेस असो, कोणताही पक्ष असो, पण तो जातीसाठी मात्र येत नाही. ते म्हणतात ना, जातीसाठी माती खावी, तर जातीसाठी माती खायला पाहिजे. आपण या लोकसभा इलेक्शन मध्ये तेच केलं ना. लोकसभा इलेक्शन मध्ये जातीचा उमेदवार होता तर जातीचा हो म्हणून खूप मतदान केलं. पण त्या उमेदवाराने काय केलं माहितीये का? मी पाठवलेले व्हिडिओ बघा, व्हॉट्सअपवर पाठवलेले आहे. ज्यांना आपण पुढे करतो निवडणुकीमध्ये तेवढे मेसेज म्हणतात की लोक निवडून येण्याकरता पैसे देतात, घेतात. आपला उमेदवाराने पडण्याकरता पैसे घेतला. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण जातीसाठी माती खातो म्हणतो, उमेदवाराला मतदान देतो. अशा विकणाऱ्या उमेदवाराला आपण मतदान करायचं का? तिचा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. जे उमेदवार आपण दिला आतापर्यंत नाव नाही, मला समाज इतिहास माहिती आहे. कोणताही नेता
भंडाऱ्याचं असेल माझ्यासमोर बोलू शकत नाही, कारण सर्वांचा जन्मकुंडल्या माझ्याकडे आहे. या अखिल भारतीय विकास आरक्षणाचं धोरण आहे. याला घालण्याचा प्रयत्न, तोडण्याचा प्रयत्न या भंडारा जिल्ह्यातील नेते करताना दिसत आहेत. परंतु यांना सांगितलंय मी की तुमच्या पाठीशी हा उभा नागपुरे सर, मी जोपर्यंत तुमच्या पाठीशी उभा आहे ना, तोपर्यंत भंडारा जिल्ह्यातील कोणताही समाजाचा नेता माझ्या समोर विरोध करू शकत नाही. मी तुमच्या पाठीशी मनपूर्ण उभा आहे. बहुतेक अनुभव नसेल, पण सर्वांना अनुभव आहे बहुतेकांना की भंडारा जिल्ह्यातील ढोर समाजाचे एवढे नेते आहेत ना, सर्वांच्या जन्मकुंडल्या माझ्याकडे आहेत, म्हणूनच ते घाबरतात. कारण ज्यांना ज्यांना मी समाजामध्ये वर केलेला आहे, ज्यांनी समाजाची गद्दारी केली, त्यांना खाली उतरवण्याचं काम मी केलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही ओळखत असाल प्रकाश बालगावे, ओळखता का तुम्ही? ज्या प्रकाश बालगावेने म्हटलं होतं हिब्रो से मेरा कोई लेन देन नहीं, हा शब्द जेव्हा त्यांनी माझ्या पुढे व्यक्त केला होता काय गावामध्ये, तेव्हा प्रकाश मालव्याला म्हटलं होतं, प्रकाश मालवे खबरदार, जेवढा तू समाजाचा नेता म्हणतोस ना, तेवढंच तुला आधी खाली उतरण्याचं राहणार नाही. ग्रामसभेत ते बोलणारा एक व्यक्ती आहे. तेव्हापासून जे त्याला सुरू केलं तर त्याचं पूर्ण राजकीय अस्तित्व नष्ट होऊन गेलं. म्हणून माझे एकच म्हणणं आहे, समाजाचे काम करताना समाजाची गद्दारी करू नका. तुम्ही समाजाशी प्रामाणिक राहा. समाज तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. फक्त आपण कसं पाहिजे, आपलं कार्य प्रामाणिक पाहिजे. आणि अखिल देवर विकास समितीचं कार्य प्रामाणिक आहे, राजकारण नाही. लक्षात घ्या. पैसा उभा सहज करता येतो, म्हणून सहज उभा करता येतो पैसा. फक्त काम तुमचं जर प्रामाणिक असलं ना, समाज केव्हाही धक्का देत नाही. कारण आपला समाज हा प्राचीन काळापासून दानशूर आहे. तो दानशूरपणा आजही आपण कायम टिकवत आहोत. प्रकाश पाटील साहेबांनी सांगितलं, एकलव्याने काय केलं, अंगठा दान केला. कदाचित तेव्हापासूनच दान करण्याची प्रवृत्ती आपण स्वीकारलं. मी कोणती वस्तू किराणा दुकानात जा खायला, तुम्ही 1 किलो जर साखर मागितलं तर तो थोडी जास्तीची देतो का? मोजून देतो, तोडून मापून देतो. बरोबर आहे, तोडून मापून देतो ना. फक्त ठेवाचा एकमेव जात आहे की 1 शेर जर चणा मागितला असेल, आपण 1 शेर चणा देतो, 1 शेर मुरमुर देतो, पालेवर देतो. मच्छी विकणारा बंधू असेल, मच्छी विकताना फळ मानतो, आणि जेव्हा घेणारा असतो त्याला बांधून जायचा राहतो, तेव्हा पुरवणी म्हणून 4 मच्छी अधिकच्या टाकतो. असतो ना, कमी घेताना टाकतो ना आपण, मुरमुरे विकताना पुरवणी म्हणून देतो ना. मग समाजाला एकच विनंती आहे, हा दान करण्याची प्रथा बंद करा. इतर समाजाला दान करून काय उपयोग नाही. समाजाचा उद्धार करता जो काम करत असेल अशा व्यक्तीला तुम्ही काय करा, पैसा दान करा. सहज उभा होतो, सहज पैसा गोळा होतो आहे. आपण केव्हा पैशाची गरज पडेल आम्हाला, जेव्हा सरकारने प्रस्ताव फेटाळला आणि अंतिम उपाय म्हणून जेव्हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये जाण्याची पाळी येईल, तेव्हाच पैसा लागेल. आम्ही तर कर्मचारी लोक आहोतच. पूर्ण महाराष्ट्राची मागणी असती ना, एका दिवसामध्ये पैसा उभा करून दिला असता मी. कारण एवढे माझे समाजाचे कार्यकर्ते महाराष्ट्रावर पसरलेले आहेत. परंतु मागणी फक्त कुठली आहे, भंडारा गोंदिया जिल्ह्याची असल्यामुळे जो पैसा आपल्याला उभा करायचा आहे या 2 जिल्ह्यातून करायचा आहे. चांगली अडचण येत आहे. आमचं कार्य प्रामाणिक राहील. जो जेव्हा मला पैशाची गरज पडेल तेव्हा मी पैसा मागू,
पण एक एक पैशाचा आम्ही हिशेबी. भंडाराला आता कार्यक्रम झाला ना, सुरुवातीला प्रश्न पडला होता यांना कसा कार्यक्रम होईल, पैसा कुठून आणायचा. म्हणलं तुम्ही कार्यक्रम आयोजन करा, पैसा आपोआप गोळा होतो. खर्चापेक्षा 30 पट पैसा गोळा झाला. गोळा झालेला खर्च झालेला एक एक पैशाचा हिशेब जे कोषाध्यक्ष आहे, सचिव आहे, त्यांनी समाजाला व्हॉट्सअपवर दिला. एवढा प्रामाणिकपणा या कार्यकर्त्यांमध्ये आहे, या समितीमध्ये आहे. म्हणून मी आवाहन केलं, जेव्हा आम्ही तुम्हाला आव्हान देऊन आता खरोखर शेवटची अंतिम लढायची आपल्याला, तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. उद्देश ठेवला आम्ही 1 लाख लोकांचा महाआंदोलन. मागणी जर पूर्ण झाली नाही, आपल्याला नागपूरला जाऊन आंदोलन करायचं नाहीये, मुंबईला जाऊन करायचं नाहीये, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्येच आपल्याला 1 लाख लोकांचं आंदोलन करायचं आहे. जेव्हा जरांगे पाटील मराठ्याची मागणी करतात, त्यांच्याकडे कोणते सबळ पुरावे नाही, सबळ पुरावे नाहीये, काही कोणते निकष पूर्ण करत नाही, परंतु एवढी संघटना त्याच्या पाठीमागे असल्यामुळे, समाज पाठीमागे असल्यामुळे सरकार हादरून गेलेला आहे. आपल्याकडे एवढे पुरावे आहेत, पूर्ण निकष पूर्ण करत आहोत, पण कमतरता कुठे आपण संघटित नाही. जेव्हा आपण या पुराव्यासाठी संघटित होऊ, तेव्हा सरकारला झुकावंच लागेल, आपली मागणी पूर्ण करावीच लागेल. आपण निवेदन दिलं आयोगाला, केंद्र आयोगाने शिफारस केलेली आहे. इकडे पत्र पाठवलं राज्य त्या आयोगाला पाठवलेलं पत्र आहे की तुम्ही अभ्यास करून त्याच्या सविस्तर माहिती आमच्याकडे द्यायला तयार नाही आहे. 2-3 दिवसापूर्वी त्या समितीनं मुख्यमंत्र्याला ईमेल पाठवलेलं होतं की आम्ही आयोगाला प्रस्ताव सादर केलेला आहे, ते टाळाटाळ करत आहे, तुम्ही काहीतरी करा. किंवा मुख्यमंत्र्याच्या पीए कडून मनोजला मेसेज आलं की तुम्ही जो आम्हाला ईमेल केलेला आहे, तर त्याद्वारे तुमच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याकरता आम्ही शिफारस संबंधित आयोगाकडे करीत आहोत. ही आनंदाची बाब आपल्याकरता आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या ईमेलनुसार जर आपली मागणी सहज पूर्ण होत असेल तर ठीक आहे, नाहीतर त्याच मुख्यमंत्र्यावर दबाव आणण्याकरता आपल्याला एक व्हावं लागेल. आणि एक व्हावं एवढीच अपेक्षा ठेवून मी आपल्या अध्यक्षपासून संपवितो. जय हिंद. खूप वेळ झाला, सर्वांनी सखोल मार्गदर्शन सुद्धा केला आणि आपण सर्वांनी या ठिकाणी सर्व मार्गदर्शन मन लावून ऐकलं, त्याबद्दल खरोखरच अभिनंदन. मित्रांनो, संघटन तयार करणे, समित्या तयार करणे हे सर्व ठीक आहे, सर्व पूर्ण करताय, सर्व पूर्ण करताय, एकच समन्वय करताय. आणि आमचं आव्हान राहील जे या समाजाच्या भरोशावर भटके जातीच्या नावाखाली कपराशा पासून अधिकाऱ्यापर्यंत नोकऱ्यावर लागले आहेत, त्याने पुन्हा फुलाचे पाकडे द्यावे. आणि आपल्या जसं मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये मी जाऊ शकतो, तिथे लोक एका अध्यक्ष महासोबत जुळलेले आहेत, परंतु आमचा ढिवर समाज जो आहे फक्त 25% मच्छीमार सहकारी संस्थांचा आहे, 75% हा मच्छीमार सहकारी संस्थांच्या नाही. त्या लोकांपर्यंत जाण्याकरिता ज्यांना गरजेचं आहे त्याकरिता वेळ देणारे माणसं पाहिजे. तर वेळ देणारे माणसं असतील त्याच्यावर पैसा नका. तर जे आपले नोकरी वर्ग काम करणारे माणसं आहेत त्यांनी या ठिकाणी थोडं सहकार्य करावं, जेणेकरून जे आपलं वेळ देणारे आहेत ते तिथपर्यंत जातील. त्या लोकांनी समित्या तयार करतील. समित्या तयार झाल्यानंतर
आपल्याला कुठल्याही प्रकारची आवश्यकता पडणार नाही. 1 रुपया मागून तर लोक 10 देतील, 10 मागून आम्हाला गाणी आहे काम दिले महिलेवर मुले मिळत नाही, मुलभर मुले देते आणि एक पण एक पुस्तकाची असते अशा प्रकारचा आहे. एवढं बोलतो. त्यानंतर हा कार्यक्रमाचे दीपक मालपते आलेले आहेत ना, बाहेर गेला का? त्यांच्याकडे एक योजना आहे की आपल्याला मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण नगदी घेतो, बरोबर आहे. पण तो सरकारची योजना आपल्याला माहीत राहत नाही. सरकारची अशी स्कीम आहे की मच्छी विक्री करता आपण मोटरसायकल घ्यायची, मला वाटतं 40% 60% सूट मिळते, बरोबर. ते सांगून द्यायचं माहिती. एक सरांनी बोलले पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आहे. आपण बऱ्याचशा आपल्या सभासदांना सांगितल्या, त्यांना सुद्धा माहित आहे. सर्वात महत्वाची या ठिकाणी अट आहे की तो ड्रायव्हिंग लायसन्स धारक असावा. ड्रायव्हिंग लायसन्स धारक जर असेल तर त्याला 60% अनुदानावर आणि महिला जर असेल तर तिला 60% अनुदानावर, म्हणजे पुरुष असेल तर 40% अनुदान आणि महिला असेल तर 60% अनुदान भेटेल. या ठिकाणी मत्स्य व्यवसाय अधिकारी आहे, त्यांच्याकडे तो प्रस्ताव द्यावा लागतोय. काय काय नाही भेटत 3 वर्ष झाली साहेब. आमच्या गोंदियाला माझी स्वतःची केस टाकली नाही मिळाले, भरपूर मिळालेले आहे. भरपूर मिळालेले आहे आणि ते सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याच्या मार्फत सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्याकडे द्यायचा आहे. तर या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी आभार प्रदर्शन काम अंगणजी शिवरकर सहाय्यक शिक्षक यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. कुणाला काही विचारायचं असेल तर घेऊन टाका. एक मिनिट. आपल्यापैकी जर काही प्रश्न विचारायचे असतील तर या ठिकाणी सन्माननीय आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील. कृपया मला जर काही विचारायचं असेल तर विचारू. आपल्यापैकी आपण इथून तर बोलणार नाही, तिथून तर कोणी सांगणार नाही आणि आपल्या प्रश्न काही सुटणार नाही. मोबाईल नंबर मिळेल. कुणाचे काही मायक्रो क्वेरीज वगैरे असेल तर कोणी कर्मचारी वर्ग आहे का इकडे समोर बसला? ते घरी खुश आहेत, घरीच खुश आहे. ते एवढे आता समाजच दानी आहे. गाणी काहीच नाही आहे, मला काय त्याला